नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मटारपासून भजी कशी बनवायची। त्यासाठी मी हे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, उभे असे कापून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून आधीच ठेवलं होतं। 10 मिनिटं आपल्याला आधीच ठेवायचे आहेत असे, जेणेकरून त्याला असे पाणी सुटेल। आता आपल्याला त्यामध्ये मटार, जिरं, मिरची आणि लसूण ह्याचा क्रश करून घ्यायचा आहे, ते टाकायचं आहे आपल्याला। तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकू शकता। आता आपल्याला बाकीचे मसाले ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हळद घ्यायची आपल्याला एक साधारण पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि धने जिरे पावडर घ्यायची आपल्याला अर्धा चमचा। त्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता पीठ टाकून घेऊया आपण। 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकत आहे, छोटा चमचा आहे हा, आणि चण्याचं पीठ टाकायचं। जशी आपण कांदा भजी करतो त्याप्रमाणेच करायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी हातानेच मिक्स करते। पीठ मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे। मी जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही। कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण भजी तळून घेऊया। तेल आपलं आता चांगलं तापलेलं आहे। आता आपण भजी सोडूया ह्यामध्ये। जशी खेकडा भजी करतो त्याप्रमाणेच करायचं आहे। अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही याची टिक्की जसं करतो त्याप्रमाणे पण करू शकता। भजी आपली तळून रेडी आहेत। मटारची कुरकुरीत भजी आपली रेडी आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक अँड शेअर करा। पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।